जय श्रीराम भावांनो, मी सकाळी उठून निघालो सारसबागेला. सारसबागेला आल्या लगेच बघा तुम्ही बघू शकता इथली पब्लिक वगैरे बघा, साऊंड वगैरे सिस्टीम वगैरे सेटअप वगैरे खूप चांगला होता. बघू शकता तुम्ही. लगेच मी तिथं साईडला उभं राहिलो, तिथं बघितलं जातं थोडीशी ब्लॉगिंग वगैरे करायची, त्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करत होतो. आणि सगळं पब्लिक वगैरे होती, त्यामुळे पब्लिक खूप उत्सुक होती. तिथले गाणे वगैरे होते, कारण गाणे पण एक नंबर गाणे होते भाई. तिथले देशवासावरचे गाणे होते, देशावरचे गाणे होते. एक प्यार का नगमा म्हणून गाणं होतं. आणि एक एवढे सुंदर गाणे होते ना, सांगू नाही शकत. जे आपले संतोष आनंद गायक आहेत, त्यांचे गाणे वगैरे गायले होते आणि लोक सगळे उत्सुक होते ऐकायला. सगळे बघा पब्लिक बघा बसली होती, काही थांबले होते, सगळे थांबले होते. आणि त्यानंतर गाणं सुरू झालं. एक प्यार का नगमा आहे आणि गाणं काय छान गाणं होतं भाई, एक नंबर. मला तर लय आवडलं भाई ते गाणं. त्यानंतर मग सगळं आम्ही गाणं वगैरे बघितलं, गाणं वगैरे ऐकत आम्ही निघालो परत पुढं. तितक्यात एक फोटो काढावं म्हटलं, मग फोटो काढून आम्ही आलो सिद्धिविनायक, आपलं सारसबागचं मंदिर आहे तिथं निघालो. बघू शकता तुम्ही सिद्धिविनायक मंदिर सारसबाग. लगेच मंदिरात आली, लाईन वगैरे खूप होती, तरी कसं दर्शन केलं. तिथलं परिसर बघा तुम्ही, मंदिराचा परिसर पण खूप छान होता. हे बघा लाईन बघा, गर्दी बघा तुम्ही. लगेच मग तिथं आपले शिवाजी महाराज वगैरे त्यांचे सगळे पूर्वजांचे आपल्या सगळ्यांचे फोटो वगैरे लावले होते त्या परिसरात. ते फोटो वगैरे बघत व त्यांचे व्हिडिओ वगैरे बनवत आपण पुढं निघालो. तिथून लगेच थोडंसं मला फिरावं म्हटलं. तिथं सारसबाग फिरताना तिथं आम्हाला दिसला फवारा. हे बघा तुम्ही बघू शकता, तिथं फवारा वगैरे भरपूर फवारे वगैरे होते, नदी वगैरे होती, पाणी वगैरे होतं. खूप छान असं फवारा तर एक नंबर होता भाई. मला तरी आवडला फवारा भाई. तिथं फवाराची तर आम्ही फोटोशूट बी केली. ते सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो घरी.